विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटामध्ये शनिवारी दिनांक 16 रोजी आठवडा बाजाराचं नियोजन करण्यात आलं होतं। विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव SH, स्कूल कमिटी सदस्य श्री उत्तम पवार सर, विटा शहरातील प्रसिद्ध पत्रकार श्री शिराजभाई शिकलगार व इतर मान्यवर यांच्या हस्ते या आठवडी बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं। या आठवडा बाजारामध्ये विद्यालयाच्या इयत्ता 5वी ते 10वी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले विक्रीचे स्टॉल मांडले होते। यामध्ये भाजीपाला, फळे, खाऊच्या वस्तू, स्टेशनरी अशा भाजीपासून ते बिर्याणीपर्यंत विविध पद्धतीचे स्टॉल मांडण्यात आले होते। आठवडा बाजार या शालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाजाराचे व्यवहार चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते। यासाठी आठवडा बाजाराचं नियोजन करण्यात आलं होतं। विद्यालयाला बाजाराचे रूप आलं होतं। या आठवडा बाजारामध्ये विद्यालयाचे जवळपास 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते। परिसरातील मान्यवर, विविध दैनिकांचे पत्रकार, पालक आणि इतर मान्यवरांनी भेट देऊन मुलांना प्रोत्साहन दिलं। बाजाराचे नियोजन विद्यालयाचे कला शिक्षक श्री माने SS, श्री तारळेकर S सर, सौ पाटील SM, सौ बाळिकाई AS यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं। विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख माननीय श्री अमोल घाटके, श्री खंदारे RT आणि सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। विद्यालयाच्या पालकांनी या बाजारासाठी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला। शेवटी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री देशमुख SS यांनी सर्व पालक, विद्यार्थी यांचे आभार मानले। खूप सुंदर बाजार भरवलाय मुलांनी आणि काही मुलं असं म्हणजे आग्रह करून घ्यायला लावतात आणि त्यामुळे त्यांना व्यवहाराचं ज्ञान खूप चांगलं व्हायला लागलं। त्यामुळे मुलांची खूप प्रगती होते असं वाटतं। म्हणजे आम्ही आमच्या मुलांचं हे रूप कधी बघितलं नव्हतं। बाबा ते व्यावहारिक ज्ञान ते शिकतायत आणि त्यामुळे खूप छान वाटतं आणि हा शाळेचा जो उपक्रम आहे ना खूप छान आहे, म्हणजे उपक्रम आहे। माझे नाव वरद संतोष भंडारे, मी आता 8वी गुरुकुलचा विद्यार्थी। आज आमच्या शाळेत आठवडे बाजार भरवण्यात आला होता। असेच अनेक उपक्रम आमच्या शाळेत भरवले जातात, त्यातीलच हा एक आठवडे बाजार। आपल्या येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील भाजी, खायचे पदार्थ आणले व इथे विकले, यामुळे त्यांना विक्रीचे ज्ञान मिळाले। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।